मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आदिवासी भागातील 24 अनुदानित आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीला मंजुरी मिळाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये AI आणि मशीन लर्निंगसह 3 नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर धाराशिवचे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता शासनाकडे हस्तांतरित होईल. दरम्यान लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल नाकारण्यासाठी नवा कायदा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी आणि न्याय विभागाला दिले असून गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कडक पाऊल उचलण्यात आले. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची सोशल मीडियावरील बातमी पूर्णपणे तथ्यहीन असल्याचं स्पष्ट झालंय. आमदार रोहित पवार यांनी या रिक्त पदावर बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तींची नेमणूक करण्याची मागणी केली होती. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावून ही अफवा पसरली. शासन आणि माहिती महासंचालनालयाने या वृत्ताचे खंडन करत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याचं सांगितलंय. नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 2 बँकांना आर्थिक दंड ठोठावला असून एका बँकेवरील निर्बंध वाढवलेत. पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने NPA खात्यांबाबत मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याने तिला 2 लाख रुपयांचा दंड करण्यात आलाय. तसंच मुंबईतील मोगविरा कोऑपरेटिव्ह बँकेला भांडवल पर्याप्तता नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 20,000 रुपयांचा दंड सुनावण्यात आलाय. दुसरीकडे यवतमाळमधील द पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंधांचा कालावधी 7 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आला असून ग्राहकांचे हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं RBIने स्पष्ट केलंय. बीड जिल्ह्यातील उमापूर येथे लग्नाच्या नावाखाली तरुणांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. एका भामट्या तरुणीने तब्बल 8 वेळा लग्न करून नवऱ्या मुलांकडून लाखो रुपये उकळले होते. 9व्या लग्नाच्या तयारीत असताना तिचा हा बनाव उघड झाला. एजंटच्या मध्यस्थीने ग्रामीण भागातील इच्छुक तरुणांना लक्ष्य करून लग्नानंतर काही दिवसातच ही नवरी दागिने आणि रोकड घेऊन पसार होत असे. पीडित योगेश शिंदे यांच्या तक्रारीनंतर चकलांबा पोलिसांनी नवरीसह एजंटला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी हरलेली नाही, त्यामुळे मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने 100 जागांची चोरी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मतमोजणी केंद्रावर आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा दावा करत त्यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलंय. केंद्रीय दलांनी गुंडांप्रमाणे वागणूक दिली असून हा बंगालच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. या अन्यायाविरोधात आणि भाजपच्या दडपशाही विरोधात आपला लढा यापुढेही सुरूच राहील असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलाय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने सत्ता स्थापनेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. मंगळवारी झालेल्या बैठकीत विजय यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून आतापर्यंत 90 आमदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. या निवडणुकीत 107 जागांसह TVK सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी त्यांना अद्याप 11 जागांची गरज आहे. दरम्यान पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. विजय आता मित्रपक्षांच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन करण्याची शक्यता असून तामिळनाडूच्या राजकारणात आता विजय पर्व सुरू होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. हैदराबादहून चंदीगडला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात पॉवर बँकचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी 3:30 वाजता विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेल्या पॉवर बँकने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण केबिनमध्ये धूर पसरला, ज्यामुळे 5 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानात 198 प्रवाशांसह 6 कर्मचारी होते. विमान स्थिर होताच खबरदारी म्हणून तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. DGCAच्या नियमानुसार पॉवर बँक केवळ हँड लगेजमध्ये नेण्याची मुभा असली तरी प्रवासादरम्यान त्याच्या वापरावर बंदी आहे. सुदैवाने विमान उतरल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला असून इंडिगोने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.
आखाती देशांमधील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे बोईंग KC-135 हे लष्करी विमान इराणच्या किनारपट्टीजवळ बेपत्ता झालंय. संयुक्त अरब अमिरातीतील अल थाफ्रा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर कतारच्या आकाशात असताना या विमानाचा संपर्क तुटला. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार बेपत्ता होण्यापूर्वी विमानाने आपत्कालीन तांत्रिक बिघाडाचा संकेत जारी केला होता. हे विमान हवेतच इंधन भरण्याचं काम करतं. या घटनेत इराणचा हात असल्याचं कोणतेही अधिकृत पुरावे अद्याप समोर आले नाहीयेत. अमेरिकेनेही या प्रकरणावर अद्याप मौन बाळगले. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयच्या TVK पक्षाने 108 जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन अचानक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर त्रिशाचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यात तिने भविष्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. नेटकरी आता विजय आणि त्रिशाच्या जोडीची तुलना MGR आणि जयललिता यांच्या ऐतिहासिक जोडीशी करतायत. जयललितांप्रमाणेच त्रिशाचं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि विवाहित असणं असे अनेक योगायोग चाहते जुळवत आहेत. सध्या त्रिशा राजकारणात सक्रिय नसली तरी विजयच्या विजयानंतर ती राजकारणात प्रवेश करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सोमवारी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सचा 33 वर्षीय फिरकीपटू रघु शर्माने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना आपल्या IPL कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. यशाचा हा आनंद साजरा करताना त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली, ज्यावर आपला 15 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि गुरुदेवांवरील श्रद्धा व्यक्त केली होती. जालंधरच्या या लेग स्पिनरने नेट बॉलरपासून IPLच्या मुख्य संघात स्थान मिळेपर्यंतचा खडतर प्रवास सहन केलाय. अक्षत रघुवंशीची विकेट घेतल्यानंतर त्याने दाखवलेली ती चिठ्ठी पाहून उपस्थित प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमी भावुक झाले होते. या कामगिरीने रघुच्या संयमाचं सर्वत्र कौतुक होतंय.